तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्याच्या मोताळा तालुक्यात येणाऱ्या वडगाव परिसरातील मागील 2 महिन्यांपासून अवैधपणे गिट्टी खदान सुरू आहे। या खदानला महसूल प्रशासनाची कोणतीही परवानगी नाही। शिवाय जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या गौण खनिज विभागाकडून ही परवानगी मिळालेली नाही। मात्र ही खदान राजरोसपणे सुरू असून खदानमधून निघणाऱ्या धुळीमुळे परिसरातील नागरिकांना श्वसनाचा त्रास होत असून परिसरातील शेतीचे नुकसान होत आहे। या संदर्भात वडगाव येथील नागरिकांनी सुद्धा महसूल विभागाकडे तक्रार दिली होती, मात्र यावर अद्याप कारवाई झाली नाही। तात्काळ ही खदान बंद करावी अशी मागणी वडगाव येथील नागरिकांनी केली आहे। या संदर्भात मोताळा तहसीलदार सरिता पाटील यांना विचारणा केली असता आमच्याकडे अद्याप परवानगीचा प्रस्ताव आलेला नसून चौकशीनंतर कारवाई करू असे म्हटले आहे। MCN न्यूज मराठीकरिता रवी शेगुकार, बुलढाणा। नमस्कार सर, माझं नाव भाऊसिंग नथसिंग राजपूत। मी वडगाव माळंगी येथील रहिवासी नागरिक असले आहे आणि हे गट नंबर 17 वडगाव शहरामध्ये हे स्टोन कॅशर अवैधरित्या सुरू आहे। तर परंतु मी या स्टोन कॅशर बद्दल महसूल अधिकारी, तहसीलदार अधिकारी यांच्याकडे निवेदन दिलेले आहे, परंतु इथं कुठल्याही प्रकारचा आजपर्यंत काही कोणी अधिकारी फडकलेले नाही। आणि ह्या स्टोन कॅशरवरती अवैधरित्या सरास बेकायदेशीर रात्रंदिवस काम चालू आहे। याचं मटेरियल इथून जळगाव खान्देश जिल्ह्यात जात आहे आणि आम्हा शेतकऱ्यांना या स्टोन कॅशर पासून आमच्या आरोग्यास धोका निर्माण झालेला आहे आणि तसेच आमच्या शेती पिकावर सुद्धा परिणाम होत आहे। तर शासनाने, माझी कळकळीची विनंती शासनाला अशी आहे की शासनाने हे स्टोन कॅशरवर तात्काळ कारवाई करावी आणि हे स्टोन कॅशर बंद करून इथून हलवण्यात यावं, ही माझी नम्र विनंती शासनाकडे आहे। ईगल कंपनीचं स्टोन क्रशर तालुका मोताळा इथे चालू असल्याची तक्रार कार्यालयात प्राप्त झाली आहे। त्याप्रमाणे तलाठी आणि मंडळाधिकारी यांना चौकशीचे आदेश दिलेले आहेत। तसा रिपोर्ट येईलच आणि प्राथमिक माहिती घेतली असता ईगल कंपनीचा स्टोन क्रशर बाबतचा कोणत्याही परवानगीचा आदेश किंवा तसे काही निर्देश या कार्यालयात प्राप्त नाहीयेत। तर यावर चौकशी करून पुढची कार्यवाही करता येईल।